नमस्कार, मी वर्षा नलवडे. आपण बघत आहात लोकशाही मराठी. माझ्यासोबत माझी सहकारी. नमस्कार, मी फराह खान. तुम्ही पाहताय लोकशाही मराठी. सकाळचे 8 वाजतायत. आपल्या सगळ्यांना सवय असते ती म्हणजे सकाळी सकाळी पेपर वाचण्याची, पण वर्षा आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये ते शक्य होत नाही आणि त्यामुळेच लोकशाही मराठी घेऊन आला आहे पेपरच्या बातम्या, ज्याच्यामध्ये आघाडीचे जे वर्तमानपत्र आहेत त्यांच्या हेडलाईन्स नेमक्या काय आहेत, ठळक बातम्या काय आहेत, ते लोकशाही मराठी आपल्या प्रेक्षकांना दाखवत असतं. प्रेक्षकांसाठी या ठिकाणी घेऊन आला आहे आणि आजची हेडलाईन लोकसत्ताची काय आहे ते आपण सगळ्यात आधी बघूयात. लोकसत्ताची हेडलाईन आहे रोखे तपशील, स्टेट बँकेला मुदत वाढ हवी. इलेक्ट्रल बॉन्ड विषयी काही दिवसांपूर्वी निर्णय आला होता आणि त्याविषयीची ही बातमी आहे. तर निवडणूक रोख्यांचा तपशील निवडणूक आयोगाकडे सादर करण्यासाठी देण्यात आली 6 मार्चची मुदत 30 जून पर्यंत वाढवून मिळावी असा अर्ज स्टेट बँक ऑफ इंडियानं सोमवारी सर्वोच्च न्यायालयामध्ये केला आहे. निवडणूक रोख्यांच्या कागदपत्रांचे 44,000च्या वर संच आहेत आणि त्यामुळे छाननीला वेळ लागत असल्याचं बँकेचं म्हणणं आहे. ही विनंती मान्य झाल्यास रोख्यांचा तपशील लोकसभा निवडणुकीनंतरच सार्वजनिक होऊ शकेल. केंद्र सरकारची निवडणूक रोखे योजना सर्वोच्च न्यायालयानं 15 फेब्रुवारी रोजी घटनाबाह्य ठरवून रद्द केली होती. त्यावेळी दिलेल्या आदेशांमध्ये 6 मार्च पर्यंत स्टेट बँकेनं 12 एप्रिल 2019 नंतर वितरित झालेल्या रोख्यांचा तपशील हा निवडणूक आयोगाला द्यावा आणि आयोगानं हा तपशील 13 मार्च पूर्वी आपल्या संकेतस्थळावर जाहीर करावा असं न्यायालयानं स्पष्ट केलं होतं. प्रत्येक निवडणूक रोखा खरेदी केल्याची तारीख, खरेदीदाराचं नाव आणि देणगी स्वरूपामध्ये हा रोखा कोणाला दिला गेला असा सर्व तपशील द्यावा असे आदेशही न्यायालयानं दिलेले होते. पण आता ही तारीख, हे जे रोखे आहेत त्यांचा तपशील निवडणुकीनंतरच जाहीर होईल असं दिसतंय वर्षा, कारण तशी मागणी, मुदतवाढीची मागणी स्टेट बँक ऑफ इंडियानं केली आहे. निश्चितच. यानंतर फरक आपण पाहूयात महाराष्ट्र टाइम्समध्ये नेमकी कोणती ठळक बातमी छापण्यात आली आहे. लोकप्रतिनिधींचं संरक्षण हे रद्द करण्यात आलंय. संसद किंवा मग विधिमंडळातील मतदान तसेच भाषणांसाठी लाच घेणाऱ्या खासदार आणि आमदारांना कारवाईपासून संरक्षण मिळणार नाही असा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयानं सोमवारी दिलाय. तर संसदीय विशेष अधिकारामुळे अशा आता लोकप्रतिनिधींना अभय देणारा 5 सदस्यीय घटनापीठाचा 1998चा निकाल हा रद्दबातल ठरवताना 7 सदस्यीय घटनापीठानं राज्यसभेच्या निवडणुकीत मतदानासाठी लाच घेणारे ही भ्रष्टाचार हे प्रतिबंधक कायद्याअंतर्गत दोषी असल्याचं स्पष्ट केलंय. तर आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी नुकतीच अटक झालेले झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या वहिनी सीता यांच्यावर 2012च्या राज्यसभा निवडणुकीत एका विशिष्ट उमेदवाराला मतदान करण्यासाठी लाच घेतल्याचा आरोप होता आणि त्याच अनुषंगानं हा एक सर्वोच्च न्यायालयाचा एक महत्त्वाचा निर्णय म्हणावा लागेल. यानंतर वर्षा आघाडीचं वर्तमानपत्र गुजरात समाचारची हेडलाईन काय आहे तेही आपण बघूयात. तंबाखूच्या व्यसनावर होणारा खर्च वाढला, शिक्षण कमी झालं आणि गेल्या 10 वर्षातील घरगुती वापर खर्च सरकारी सर्वेक्षणातील दावे अशी ही हेडलाईन आहे. तर या बातमीमध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे तेही आपण बघतोय. मावा, मसाला, खैनी, सिगारेट, बीडी यांच्या पॅकेजिंगवर त्यांचं सेवन आरोग्यासाठी तर तंबाखूचं सेवन करणाऱ्यांसाठी धोकादायक असल्याचा इशारा असतो. तरी सुद्धा याचं सेवन करणाऱ्यांची संख्या कमी होत नाहीये. तंबाखूच्या व्यसनावर होणारा खर्च वाढलेला आहे, शिक्षण कमी झालंय. मावा, मसाला, खैनी आणि सिगारेट, बीडी यांच्या पॅकेजिंगवर त्यांचं सेवन आरोग्यासाठी तर तंबाखूचं सेवन करणाऱ्यांसाठी धोकादायक असल्याचा मेसेज असतो, तसा इशारा असतो. तरी सुद्धा ही संख्या कमी होत नाहीये. पान, तंबाखू आणि इतर अंमली पदार्थांवरचा खर्च गेल्या 10 वर्षांमध्ये वाढलेला आहे. लोक त्यांच्या उत्पन्नाचा मोठा हिस्सा अशा उत्पादनावर खर्च करतायत. गेल्या 10 वर्षांमध्ये लोकांच्या उत्पन्नामध्ये वाढ झाल्यामुळे मासिक खर्चाचा अधिक भाग हा पान, तंबाखू आणि इतर व्यसनांवर खर्च होत असल्याचं ही सर्वेक्षणाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होतंय. वर्षा, याचाच अर्थ ही बातमी आपण बघितली तर जे काही उत्पन्न आहे त्याच्यापैकी बराचसा जो हिस्सा आहे तो बीडी, पान असेल, तंबाखू असेल, खैनी असेल यासारख्या जी व्यसनं असतात त्याच्यावर खर्च होताना दिसतोय. पण तेवढा खर्च शिक्षणावर होत नाहीये किंवा घरगुती इतर ज्या सुविधा आहेत त्याच्यावर होताना दिसत नाही असा हा जो अहवाल आहे तो सांगतो. 10 वर्षातील घरगुती वापर खर्च सरकारी सर्वेक्षणातील हे दावे समोर आले. निश्चितच. यानंतर आपण पाहूयात सामनामधून नेमकी कोणती बातमी छापण्यात आली आहे. खरं तर भाजप हा पक्ष नव्हे तर सडकी कुचकी वृत्ती असं म्हणत सामनातून भाजपवरती हल्लाबोल करण्यात आलाय. भाजप इतका खोटारडा पक्ष देशाच्या राजकारणात आजपर्यंत जन्माला आलेला नाहीये. भाजप हा पक्ष नाही तर सडकी आणि कुचकी वृत्ती आहे. ती वृत्ती आपल्याला देशातून संपवावी लागेल, तडीपार करावीच लागेल, तरच देशाला पुन्हा अच्छे दिन येतील असा जबरदस्त घणाघात शिवसेना पक्षप्रमुख अर्थातच
ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलाय. मी भाजपच्या तडीपारीची नोटीस दिली आहे. या नोटीसवरून तुम्ही मतांचा शिक्कामोर्तब करा. तसेच असा नारा देखील उद्धव ठाकरे यांनी बुलंद केला होता. तेव्हा उपस्थित जनसमुदायानं अबको बार महाविकास आघाडी असं देखील यावेळेस या जनसमुदायाकडून बोलण्यात आलं होतं. तर इंडिया आघाडी सरकार, मोदी सरकार कायमचे तडीपार अशा गगनभेदी घोषणांनी देखील असमंत दणाणून सोडल्याचं पाहायला मिळतं आणि तीच बातमी सामनातून छापण्यात आल्याचं आपण पाहतोय. आणि यानंतर वर्षा टाइम्स ऑफ इंडियाची हेडलाईन काय आहे तेही आपण बघूयात. मुंबईचं तापमान 17.9 डिग्री सेल्सिअसवर पोहोचलंय. 4 वर्षातील मार्च महिन्यातील सर्वात कमी नोंद अशी ही बातमी आहे. सोमवारी शहरानं गेल्या काही वर्षातील मार्च मधील सर्वात कमी किमान तापमान नोंदवलं आणि शेवटच्या सांताक्रूज वेधशाळेनं रात्रीचं तापमान हे 17.9 अंश सेल्सिअस नोंदवलं आहे. कुलाबा विभाग 19 अंश सेल्सिअस तापमान होतं. तर 10 मार्च 2012 रोजी 12.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद वर्षाच्या 3ऱ्या महिन्यामध्ये नोंदवलं गेलं. आतापर्यंत हे सर्वात कमी तापमान आहे. शहराचं दिवसाचं तापमान देखील सामान्यापेक्षा 3.6 डिग्री सेल्सिअस पर्यंत कमी झालं आहे. तर या अहवालाच्या अनुषंगानं गेल्या काही दिवसांपासून पारा घसरल्याचं दिसतंय. हिमालयात ताजी बर्फवृष्टी होतीये. त्याचबरोबर सुमारे 8 अंशांनी इथं तापमान घसरलेलं आहे. तर एका आठवड्यापेक्षा कमी वेळापूर्वीच्या तीव्र उष्णतेच्या अगदी उलट या ठिकाणी पाहायला मिळते. काही एका आठवड्यापूर्वी उष्णता होती तर आता थंडी जाणवू लागलेली आहे. कुलाबा इथं सोमवारी कमाल तापमान 28.5 अंश सेल्सिअस होतं. तर सांताक्रूजमध्ये 29.4 अंश सेल्सिअस आणि 1 मार्च रोजी 37.2 अंश सेल्सिअस पेक्षा मोठी घसरण नोंदवली गेली आहे. वर्षा सध्या मुंबईमध्ये तापमानाचा पारा घसरल्याचं पाहायला मिळते आणि त्यामुळं हे तापमान नेमकं कितीनं घसरलेलं आहे, कसं घसरलेलं आहे याची डिटेल्स इथं टाइम्स ऑफ इंडियामध्ये देण्यात आले. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.